नमस्कार. आता आपण आहे संदीप मस्कर यांच्या सोबत. संदीप मस्कर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. बावेली गावातले आहेत. ते कामानिमित्त कोल्हापूरला असतात, पण नेहमी बावेली आणि ह्या भागाशी कनेक्टेड असणारे आणि इथली विकास कामं असतील, इथल्या विविध विषयात नेहमी अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व आहे. तर त्यांनी केलेले अनेक कामं सांगण्यासारखी आहेत. म्हणूनच त्यांच्या नावाचा तालुका लेव्हल असेल किंवा जिल्हा लेव्हलला विचार करून त्यांच्या मिसेस महानंदा संदीप मस्कर यांना ह्या धुंदोरे गणातून उमेदवारी दिलेली आहे. दादा तुम्ही आता ह्या उमेदवारीच्या निमित्तानं जी भविष्यातली कामं करणार आहे ती तुमच्याकडून 100% चांगलीच होणार आहेत. म्हणूनच तुमचं नाव सुचवलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही नमस्कार. तरुणांसाठी काय करणार आहात? नमस्कार. मी संदीप बापू मस्कर, महानंदा संदीप मस्कर या पंचायत समिती धुंदोडे गणाच्या सदस्य म्हणून उमेदवार आहेत. भविष्यात कदाचित सभापती होतात. सभापतीची कार्य काय हेच गगनबावड्याला कळालं नाही आतापर्यंत. जशी DPDC असते तशी तालुक्याची एक प्लॅन कमिटी असते. ते प्लॅन कमिटीनुसार ह्या तालुक्याचा विकासच आतापर्यंत लोकांना कळाला नाही. तो मी एक कलेक्टर साहेबांच्याबरोबर काम करताना, एक मंत्री महोदयांच्याबद्दल काम करताना किंवा एक PG शिंदे किंवा आमचे आमदार चंद्रपूर नरके, अजित साहेब यांच्यामध्ये काम करताना मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ज्ञात आहेत. वाहतूक व्यवस्था असू दे कशी करायची, रस्त्यांचा विकास कसा करायचा, आर्थिक मजबूतीकरण कसं करायचं, ह्या सगळ्या प्लॅन माझ्या डोक्यात आहेत. नुसतं की बाबा लोकांना कर्ज देऊन माणसाचा विकास होत नाही. कर्ज देणं म्हणजे बँकेचा विकास, माणसाचा विकास नव्हे. त्या कर्जातून लोकांना उद्योग कसा दिला पाहिजे, त्या सबसिडी कशी मिळवली पाहिजे, त्या तरुणांना मोठं कसं केलं पाहिजे, हा मोठा माझा प्रयत्न असणार आहे. आणि तो प्रयत्न करत असताना सामाजिक जाणीव ठेवून मी तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत की बाबा योजना काय असतात, हे रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड ह्या ऑनलाईन मिळतात हो. पण मोठ्या मोठ्या ज्या तरुणांना उद्योग, तरुणांना सबसिडी काय असतात, कर्ज दिल्यानंतर कर्जाची परतफेड कशी असते, आत्ताचा तरुण किंवा आत्ताचे शेतकरी पूर्णपणे एखाद्या बँकेचं कर्ज घ्यायचं, फिरवाफिरवी करायची, डोक्यावर कर्ज तसंच. फेडण्यासाठी साधन आहे का? तुम्ही कोणत्या प्रकारची कर्ज देत आहे, कशा प्रकारचे कर्ज देत आहे, ह्याची जर माहिती मिळवली ना, तर उद्योगासाठी तुम्ही कर्ज देत नाही, तर लोकांच्या मतासाठी तुम्ही कर्ज देत आहे. आणि ते खोडीत आणि मोडीत काढायचं आहे मला. इथून ओके. पुढे मी म्हणजे सोडणार हां. नाही. त्या आता तुमच्याबरोबरच आनंदा पाटील जिल्हा परिषदसाठी आहेत. ते सुद्धा सामाजिक कामात अग्रेसर आहेत. अगोदरचा त्यांना अनुभव आहे. त्याचबरोबर तर तुम्ही उमेदवार आहात आणि आनंद पाटील साहेब असतील, तुम्ही असेल, हे तुमचा अनुभव सुद्धा अत्यंत मोलाचा ठरणार आहे. मला सांगा या अगोदर तुम्ही एस-टीसाठी काम केलेलं आहे, पर्यटनासाठी काम केलेलं आहे. अगदी आपल्या किल्ल्यापासून ते अगदी गगनगडापर्यंत अनेक बाबतीत तुम्ही काम केलेलं आम्हाला बघायला मिळालेलं आहे. तर इथून पुढची तुमच्या दृष्टिक्षेपातली नेमकी कामं काय आहेत? हे बघा, वाहतूक वाढेल हं. तर पर्यटन वाढेल. पर्यटन वाढलं तर आर्थिक विकास वाढेल. मोरजाईसारखं पठार आहे, आमचा किल्चा आहे, परत गगनगिरी आहे, आणखीन तुमचं आपला रामलिंग आहे. म्हणजे असे कितीतरी पर्यटन स्थळ आहेत. ह्याचा विकास केला पाहिजे. आज ज्योतिबा गाडी चालू केली, आज बाळूमा गाडी चालू केली, आता ती कंटिन्यू होईल. आज आपटाळ बावेली रोड होतोय. कितीतरी अशी व्हिजन आहेत माझ्या डोक्यासमोर, की डोळ्यासमोर, की तुम्ही त्या व्हिजनमधून तालुका एक वेगळ्या लेवलला घेऊन जाता येतील. काय नुसतंच राजकारण आलं, की तेवढ्यापुरतं दिसायचं आणि राजकारण झालं, की घरात काय लोकांचं चाललंय तिकडे लक्ष द्यायचं नाही. कुठलं आंदोलन केलं नाही. काँग्रेसने कधी आंदोलन केलं का? दिसलं का तुम्हाला विकासावर? नाही केलं. पण मी तळमळीनं एस-टीचा प्रश्न मांडतो. माझ्याकडे कितीतरी पत्र आहेत. एस-टीबरोबर मी पत्रव्यवहार केलेला आमदार साहेबांचे आहेत, तालुका अध्यक्षांचे आहेत. ही जर एस-टी वाहतूक जर वाढली ना, तर 100% लोकांची ये ये ये-जा वाढणार आहे आणि ये-जा वाढल्यानंतर एखादा वडापाववाला असू दे, एखादा म्हणजे दुकानदार असू दे, छोटे उद्योजक. छोटे उद्योजक असू दे, यांचा 100% विकास होणार आहे. हे तुम्ही दृष्टिकोन डोळ्यासमोर का ठेवत नाही? कशासाठी ठेवत नाही? ही तळमळ तुम्हाला का नाही? राजकारण आलं की तुम्हाला मतदानाची तळमळ कशी असते? ती तळमळ एखाद्या कामासाठी लावा. हे होते संदीप दादा मस्कर. संदीप दादा मस्कर
यांच्याबद्दल मी ऐकलेल्या गोष्टी आहेत किंवा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. ते स्वतः सांगणार नाहीत. पण गेली 25 वर्षे ते समाजकार्यात आहेत. इथला जाणारा प्रत्येक तरुण ज्यावेळी त्यांच्याकडे जाऊन एखादी इच्छा व्यक्त करतोय, त्यावेळी आजपर्यंत नाराज होऊन आलेला नाही.